आपल्याकडे दोन मुख्य काम आहेत, चूल आणि मूल. चूल म्हणजे स्वयंपाक करणं, कुटुंबातल्या लोकांना खाऊ घालणं, हे मुख्य काम. आणि दुसरं काम मुलाकडे पाहणं, त्याचे आंघोळ घालून धुणं, कपडे सर्व घालून रडत रडत शाळेत नेऊन पोचवणं, हे काम मुलं. आणि हे करता करता नामचिंतन करता येईल की नाही? स्वयंपाक करताना हाताला काम आहे, तोंडाला अजिबात काम नाही. हाताला काम आहे तांदूळ निवडलं, हाताला काम आहे पोळ्या लाटणं, हाताला काम आहे कणिक तिणं, हाताला काम आहे भाजी चिरणं. सर्व कामं स्वयंपाकात हाताला आहे, तोंडाला अजिबात काम नाही. तोंडाने रामकृष्णाने म्हणायला हरकत नाही. दोघी जावा जावा असं एकीनं पुढं म्हणून दुसऱ्याने मागं म्हणून स्वयंपाक करावा. म्हणजे स्वयंपाकही चांगलं. तुम्ही नामचिंतन करत करत जर स्वयंपाक केला ना, त्या अन्नावर नामचिंतनाचे संस्कार होते. आणि ते अन्न ज्याच्या खाण्यात येईल त्याला नामचिंतन करावं असं वाटेल. आणि त्याने नामचिंतन केलं की त्याचा वर तुम्हाला मिळेल. मग स्वयंपाक करता करता येईल की नाही करता? मग ठरलास नक्की उद्यापासून सुरू करा. स्वयंपाक करता करता नामचिंतन करता येऊ शकतं, धुणं धुताना करता येऊ शकतं, भांडी घासताना, सर्व काम करताना, सर्व कार्य करिता. म्हणून कुठेही जपा, तिसरं चौथी सुलभता कसाही जपा. राम म्हणाले तर मरा म्हणा, मरा म्हणूनही उपयोग झालाय की नाही?